आहेत, अनेक लोक आमदार आहेत, मोठ्या संस्था आहेत, सगळ्यांचं मोठं आहे. माझं काहीच नाही ना. अजून एक 10-15 दिवसांनी एक आणखी व्हिडिओ व्हायरल करण्याचा त्यांनी इशारा दिला. 100 करा. विधानसभेत केला तुम्ही, महापालिकेत केला, आणि 100 करा. काय फरक पडतोय? कायदेशीर आम्ही कारवाई करू. आता आम्ही पण काय बसणार आहे? काय पण करा. राज्याच्या विधिमंडळाचा आता अधिवेशन सुरू आहे. तुम्ही राज्याच्या विधिमंडळाच्या कॅबिनेट मंत्रीपद तुमच्याकडे विधिमंडळात तुम्ही काय सांस्कृतिक कार्य मंत्री सन्माननीय नामदार चंद्रकांत पाटील साहेब आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. आपण त्यांना प्रश्न विचारावा. काय नियम आहे, काय कायदा आहे? मला वाटतं अयोध्येला आपल्याला बोलवलं नाही ना. त्यांना प्रश्न विचारावा. पण या सगळ्या व्हिडिओच्या पाठीमागे आमदार सतीश पाटील असं बघा, आता मला तर तसंच वाटतंय, कारण त्यांनीच हा व्हिडिओ काढला होता त्यावेळेला. पुन्हा तो व्हिडिओ येतोय. मग मी काय समजायचं सांगा तुम्ही? हे दूध खोळ्या माणसाला सुद्धा कळते, मुलाला सुद्धा कळेल, असं चुकीचं आहे. माझं म्हणणं हेच आहे. बघा, निवडणुका येत असतात, जात असतात. इतके वर्ष तुम्ही सत्ता भोगली, आम्ही लाट्या खाल्ल्या, आम्ही विरोधी पक्षात होतो. आता सत्ता लोकांनी तुमच्या निष्क्रियतेमुळे लोकांनी आम्हाला सत्ता दिली. कुठेतरी अशा पद्धतीनं काम करू नये. रविकिरण इंगवलेंचा तुम्ही उल्लेख ब्लॅकमेलर असं करताय, काय नेमकी त्यांचे ब्लॅकमेलिंगचे प्रकरण? मला त्या व्यक्तीबद्दल कुठलंही उत्तर आपल्याला द्यायचं नाही. माझं विनंती आहे. ते येऊन ब्लॅकमेलर जर येऊन पत्रकार घेऊन अशा आरोप करत असतील तर आम्हाला त्यांची दुसरी बाजू समजली पाहिजे. काय तुम्ही जर त्यांना ब्लॅकमेलर असं म्हणत असाल तर एक ब्लॅकमेलर येऊन पत्रकार परिषद कुणावर आरोप करत असतील, मंत्रिपदाचा दर्जा असेल तर ते नेमकं काय ब्लॅकमेलिंग करतं ते मीडियाला पण कळलं पाहिजे. आता हे आपण शोधून काढलं पाहिजे ना. तुमच्याकडे काय कोल्हापूर शहरातल्या अनेक लोकांना माहित आहे. मी सांगायची काय गरज आहे? मी एखाद्या ब्लॅकमेलर बोलणंच मला उचित समजत नाही. माझं ते स्टँडर्डच मी समजत नाही. मी काय तुम्हाला सांगितलं की सतेज पाटील हे विधान परिषदेचे गटनेते आहेत. त्यांनी मला विचारलं, त्यांचा मान ठेवा म्हणून मी पत्रकार परिषद घेतल्या. मी कुठल्याही ब्लॅकमेलर 302च्या खटल्यातल्या आरोपीला मी उत्तर देणार नाही. यांचं राजकीय पुनर्वसन तुम्हीच केलं. आता तुम्ही ते राजकारणात गेला तर आता मग ते मी त्यावेळेस दुसरे पत्रकार परिषद घेतो त्यासाठी. आजची पत्रकार परिषद त्यासाठी नाही आहे.